2200 पक्ष्यांना रोज तुम्हाला साधारण किती खर्च येतो? 150 रुपये, 150 किलो गुणिले 30 रुपये आपण पकडू. किती झाले? बरोबर किती झाले? 4-500. इकडे किती झाले खर्च आता आला? 4500 गुणिले 30. किती खर्च आला? 1,35,000. बरोबर. इकडे किती मायनस झाले? 1,35,000. किती प्रॉफिट राहिलं? जवळपास 3 लाख रुपये. मी सांगतो 3 लाख नको, 1 लाख तर राहतील. 1 लाख तर राहतील का नाही? मग 1 लाख रुपये तुम्हाला आम्ही कमवून देऊ शकतो 3,000 पक्षी घेतल्यानंतर. बरोबर आहे. पण यासाठी जर तुम्हाला पिल्लं बिल्लं हे करायचं असतील तर आम्हाला 1 लाख रुपये आम्ही डिपॉझिट घेतो. का घेतो? उद्या उठून तुम्ही काही येडेचाले करायला नको. कारण बरेच लोक असे असतात जे आमचा फायदा घेतात. मार्केटिंग करून देतो आम्ही, सगळं झालं की तुम्ही तुमच्या मार्गी, आम्ही आमच्या मार्गी, अशा हिशोबाने असतो. आम्ही ती गोष्ट करत नाही. बरोबर. आता इथे काय झालं का, इथे तुम्ही या अंड्यासाठी आम्ही जो प्रोजेक्ट घेतो यासाठी काय आहे, किती झाले? 15,000 तुमच्याकडे अंडी आली. आम्ही तुमच्या फार्मवरून कितीला उचलतो? 17 रुपयाने. किती झाले? कॅल्क्युलेट करा. 2,55,000. बरोबर. याच्यामध्ये 1,35,000 काय आहे खर्च आहे. किती राहिले? 1,15,000. त्याच्यामध्ये पण समजा 15,000 माणसाचं भाडं गेलं, म्हणजे माणूस ठेवला ते गेलं, सगळं जरी गेलं, 50% जरी पकडलं तरी 50,000 रुपयाचा प्रॉफिट येईल. 50,000 आजच्या कंडिशनला का वाईट आहे का? घर बसल्या किती काम असते तुम्हाला बघितलंच आहे. सकाळी खायला टाकायचं, दुपारी खायला टाकायचं, संध्याकाळी खायला टाकायचं. ऑटोमॅटिक ड्रिंकर टाकले तर ते पण पाण्याचा पण विषय नाही, काहीच नाही. म्हणजे तुम्ही काय करू शकता, याच्यातून करू शकता. ठीक आहे. मोठा माल जो असतो तो मोठा माल तुम्ही 500 पण घ्या, 1000 घ्या, 5,000 घ्या, तर तुमच्यावर डिपेंड असतो. तुम्हाला कशा पद्धतीने काम करायचं त्याच्यावर डिपेंड असतं. ठीक आहे. आणि तिसरं असतं ते म्हणजे तुम्ही आमच्याबरोबर काम करा का नका करू ते तुमचं. तुम्ही घ्या, 500 पक्षी घ्या, 1000 पक्षी घ्या, 2,000 घ्या, 5,000 घ्या, तुम्ही वाढवा, स्वतः विका, काही विषय नाही. तुम्हाला आमची ब्रीड आवडते, आमचा पक्षी प्युअर गावठीचा आहे, 100% घ्या आणि तो तुम्ही तुमच्या हिशोबाने बिझनेस करू शकता. तुम्हाला काहीच हे नाही. आता याच्यामध्ये रूल काय असतात, तर अंडं आमचं 35 ग्रामचं पाहिजे, तुमच्या फार्मवर CCTV कंपल्सरी पाहिजे, जेणेकरून आम्हाला त्या बघता येऊ शकतं सगळ्या गोष्टी, त्याचा ॲक्सेस आम्हाला देणं गरजेचं आहे. बरोबर आहे. तर या सगळ्या गोष्टी आम्हाला थोड्या हे करायला लागतात. बाकी फुल अशा टर्म्स अँड कंडिशन अशा एवढ्या काय जास्त काय मोठ्या प्रमाणात नाही आहेत. आणि हे सगळ्यांच्या समोर सांगतोय मी. बरोबर आहे. असं नाही का ऑफिसला घेऊन बसून तुम्हाला ऑफर वेगळी, तुम्हाला ऑफर वेगळी, असं काही नाही. जे आहे ते सगळ्यांच्या समोर. 45 रुपयाला आम्ही पिल्लं खरेदी करतो, 60 रुपयाला पिल्लं विकतो. एका पिल्लामागे माझं 15 रुपयाचं मार्जिन असतं. पण त्याच्यामध्ये मला वर्षभर तुम्हाला किंवा 6 महिने तुम्हाला जोपर्यंत पक्षी होत नाही तोपर्यंत तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन पण करायला लागतं. बरोबर की नाही? त्या गोष्टी असतात. तर त्यासाठी काय करायला लागतं, तर मला माझं 15 रुपयाचं मार्जिन असतं. मग 1,000 पक्षी घेतात तर मला 15,000 भेटतात 1,000 पक्षावर. तर मी महिन्याला अशी बरीच पिल्लंही विकतो, ट्रेनिंगही घेतो, चांगले पैसे कमवतो. ठीक आहे, तुम्ही पण चांगले पैसे कमवू शकता. पण एक सांगायचं असं आहे का, किती कमवतो काय ते लांबचा विषय राहिला. ठीक आहे. आम्ही सांगाल तर 25-30,000 पिल्लंही जातात महिन्याला, काही रिटर्न पण येतात. अंडीही असं, अंडी मी सध्या विकत नाही, आमचं सध्या चालू आहे. कारण प्युअर गावठी असल्यामुळं ती तेवढ्या प्रमाणामध्ये देताही येत नाही. ठीक आहे. तर थोडंसं आम्हाला अजून काम आम्ही वाढवतो याच्यामध्ये. जेन्युइन पर्सनबरोबर आम्ही काम करतो आहे. जो आला त्याला सगळ्याला दिला अशाला आम्ही काम नाही करत. आम्ही पूर्ण आधी बॅकग्राऊंड वगैरे सगळ्या गोष्टी बघून एक 5-6 महिने झालं त्याच्यानंतर मग त्याच्याबरोबर काम करायचं नाही करायचं किंवा कसं माणूस बघून लगेच समजतं की काम करण्यासारखं आहे का नाही आहे. तर त्या सगळ्या गोष्टी बघून आम्ही पुढं हे करतो आहे. कारण मार्केटमध्ये काय झालं आहे, का 10 रुपयाचं अंडं घ्यायचं आणि उमेश पाटला 17ला द्यायचं, ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. मग त्या टाळण्यासाठी म्हणून आम्ही काय करतो आहे की 1 लाख रुपये मी डिपॉझिट घेतो आहे, जेणेकरून काय आहे की तुम्ही 1 लाख रुपये वाचवायलाच्या हिशोबाने तरी तुम्ही व्यवस्थित काम करू शकता. बरोबर आहे. आणि अशा काही गोष्टी असतात तर तुमचं ॲग्रीमेंट पूर्णपणे कॅन्सल होतं. आता समजा परभणी आहे, या ठिकाणी आम्ही समजा एक सांगायचं झालं तर बंटीबाईचा फार्म आहे, आम्ही इथे विजिटला पाठवलं, ते माझ्या थ्रू इकडे येणार. उद्या उठून या ठिकाणी परभणीमधले आम्ही सब ब्रांचेस म्हणजे
मेन ब्रांचमधून सब ब्रांचेस आम्ही परभणीच्या समजा बंटीबाईच्या अंडरखाली आम्ही इकडे लोकांना पक्षी देणार. त्या पक्ष्यांची अंडी आम्ही उचलणार. 70 रुपयाला बंटीबाई घेणार, 20 रुपयाला ते मी घेणार. बंटीबाईला पण 2 पैसे भेटले पाहिजेत ना त्याच्यातून, एवढी मेहनत करणार, सगळ्या गोष्टी असणार. तर त्या गोष्टींचं काम इथलं बंटीबाई करणार. तर हे मेन ब्रांचचा तो फायदा असतो की ज्या ज्या ठिकाणी आपण समजा जिल्ह्याला दिली 1 किंवा 2 ब्रांच आपण देऊ शकतो. तर त्या ब्रांचेसचा काय असतं फायदा की तिथली तुम्हाला येणारे व्हिजिट्स असतात, त्यातून पैसे भेटतात, तुमचं नाव होतं. पहिली गोष्ट म्हणजे नाव होतं याच्यामध्ये. ठीक आहे. आज तुम्ही कोणाला समजा विचारलं तर कोणाचा बंटीबाईचा फार्म, बरोबर आहे. तुम्हाला बाकी क्षेत्रामध्ये जेवढं नाव होणार नाही तेवढं ह्या क्षेत्रामध्ये तुमचं नाव होते. काही लोक करोडो रुपये फक्त नावासाठी चालू आहेत. म्हणजे माझं नाव झालं पाहिजे, माझा फार्म दिसला पाहिजे, माझ्या फार्मवर म्हणजे माझ्या चॅनलला तुमचा म्हणजे तुमच्या चॅनलला माझा व्हिडिओ आला पाहिजे. यासाठी लोक आता एक व्हिडिओ बनवायचे 15, 20, 25 हजार रुपये द्यावे लागतात. असेच व्हिडिओ येऊन ना यूट्यूबला येऊन ना बनवत नाही व्हिडिओ. 25 हजार रुपये द्यावे लागतात व्हिडिओ बनवायचे. बरं सर, अंडी रोजच्या रोज घेणार का म्हणजे? अंडे आम्ही 3 दिवसांनी कलेक्शन घेतो. तर तुमच्यापाशी पक्षी घेतलं तरच अंडी घेणार का नाही? हां, घेतला तरच घेणार, नाही नाही घेणार. आणि 3000 पक्षी असला तरच घेणार. कटिंगचा माल घेत नाही. कटिंगचा माल घेतो ना. कटिंगचा माल आम्ही 330 रुपयाने घेतो. सर कॉन्ट्रॅक्ट साईन केलं तरच माल घेणार की न घेतात? म्हणजे तुमच्यापासून आम्ही पिल्ले घेतले, घेतल्यानंतर फार्मिंग केलं तरच पिल्ले, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केलं तरच पिल्ले देणार का? 3000 पक्षी घेतले तर आम्ही कॉन्ट्रॅक्ट करतो. त्याच्या कमी घेतलं तर? कमी घेतले तर आम्ही कॉन्ट्रॅक्ट करत नाही. पण आम्ही तुमचा पक्षी असेल तर आम्ही पक्षी घेतो. तुम्हाला पक्षी पाहिजे तर पक्षी पण 1000 देतो. पक्षी घेतला आणि आमच्यापाशी कालांतरानं 2-3 हजार झाल्यानंतर वर्ष 1.5 वर्षानंतर तर 5 वर्षानंतर तो सर 5 वर्षानंतर तो तेव्हाचा विषय असेल ना. आधीच कसं काय कॉन्टॅक्ट करणार 5 वर्षासाठी? नाही 1000 पिल्ले घेतल्यानंतर वाढवलं तर ते म्हणतात तुमच्याकडून 1000 पक्षानंतरच वाढवलं तर 5 वर्षापर्यंत त्यांची काय गॅरंटी घेणार आपण? ते पण. बरोबर आहे की नाही? ॲग्रीमेंट कसलं होणार? तुम्ही आमच्याकडून एवढा पक्षी घेतला, तो आता मी वाढवणार, तो कधी वाढवाल ना कधी कराल ते तुला आमचा विषय राहिला ना सर. बरोबर आहे की नाही? आजच्या कंडिशनला आम्ही 3000 पक्षांना आम्ही फ्रँचायझी मॉड म्हणजे आम्ही कॉन्ट्रॅक्ट साईन करतो. ठीक आहे. आणि तुम्हाला जर 200, 500, 1000 पाहिजेत, मांसासाठी काही गरज नाही कॉन्टॅक्टची, आम्हाला गरज आहे आजच्या कंडिशनला. आज यांना 20,000 पक्षी पाहिजे. कुठून द्यायचं त्यांना? मोठा पक्षी 20,000 पाहिजे त्यांना. या पाठीमागे बसेल त्या सरांना आहे का ना 20,000 पाहिजे. काय गरज आहे कॉन्ट्रॅक्ट साईन करायची? द्या तुम्ही मला.